नमस्कार. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 36,000 रुपये जमा, यादीत नाव तपासा. मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 6,000 रुपये दिले जातात. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत PM किसान सन्मान निधी योजनेची रक्कम दिली गेली आहे. केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. तेव्हाच शेतकऱ्यांना आतापर्यंत PM किसान योजनेचे 18 हप्ते मिळाले होते. म्हणजेच शेतकऱ्यांना 36,000 रुपयांची रक्कम मिळाली आहे. आता शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. 18 हप्त्यांचे 36,000 रुपये मिळाले. आता 19वा हप्ता कधी मिळणार? PM किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली असेल त्यांना आतापर्यंत एकूण 18 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. म्हणजेच त्यांना एकूण 36,000 रुपये मिळाले आहेत. आता 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत PM किसान सन्मान निधी योजनेवर 3.46 लाख कोटी रुपयांची रक्कम खर्च करण्यात आली. देशातील 18व्या हप्त्यापर्यंत या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 11 कोटींपर्यंत होती. 18व्या हप्त्याची रक्कम जवळपास 9,58 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. PM किसान सन्मान निधीद्वारे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याचा अधिक शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी विकसित भारत संकल्पना यात्रा अभियानाद्वारे 1 कोटी शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत. तर जून 2024 पासून 25 लाखाहून अधिक पात्र शेतकऱ्यांना योजनेचे सहभागी करून घेण्यात आला आहे. PM किसान सन्मान निधी योजनेसाठी शेतकऱ्यांकडून नवीन नोंदणी ज्यावेळी करण्यात येईल तेव्हा त्यांच्याकडून फार्मर ID असणं देखील आवश्यक असणार आहे. फार्मर ID काढलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे PM किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणीची प्रक्रिया सोपी होते. PM किसान सन्मान निधी योजनेतून मिळणारी रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक विकासासाठी त्यांच्या उत्पन्नात हातभार लावावा या उद्देशाने सुरू ठेवण्यात आली आहे. कोणत्याही अडचणीशिवाय PM किसानची रक्कम मिळवायची असल्यास लँड सेंडिंग, eKYC अशा प्रकारच्या बाबी पूर्ण करणं आवश्यक आहे.